थांब थांबा कुणाचा पहिला संपतो बघायचा थांबा रे एक ए थांब की एक दोन एक दोन साडे मारे तीन झालं बघा समज आता कोणी बी येणार नाही फक्त तुम्ही आनंद ते जरा बोललं पाहिजे नाही न बोलताही आपल्याला एकमेकांच्या मनातलं समजतं. ते तर आहेच जरा जरा बोललं पाहिजे बर ते बोला तुम्ही. नाही तुम्ही बोला की नाही बोला तुम्ही. नाही बोला तुम्ही नाही खरंच बोला. बोला हो अहो बोला तुम्ही. नाही नको बोला तुम्ही हो बोला काही. एकदा का बोलायला सुरुवात झाली ना की मग काही अडचण येत नाही. तुला सांगतो कधी कधी माझ्या मनात येतो हो. म्हणजे मी जर तुम्हाला गाठ पडलं नसतं तर तुम्ही कोणा संकट लगीन केलं असतं तसं सांगणं कठीण आहे. अहो नाही म्हणजे बघा अहो म्हणजे मी गाठ पडायच्या आधी तुमच्या मनात काय होतं अहो ते नाही का असते म्हणजे कसा पोरगा पाहिजे असा पाहिजे का तसा तसलं काहीतरी. आता असं कसं सांगू मी. हो सांगा की. बर मला ना खूप शिकलेला हुशार स्मार्ट आणि अहो तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. खूप शिकलेला नसला तरी काही हरकत नाही पण तुम्ही हुशार आणि स्मार्ट तर आहात ना. हा तर ऐका मला ना खूप शिकलेला हुशार स्मार्ट कविता आवडणारा रोमॅन्टिक मुलगा हवा होता. म्हणजे मी नाही काय रोमॅन्टिक आहातही आणि नाही सुद्धा. म्हणजे तुम्हाला कुठे करता येते कविता. ती करता येत असेल ना तर खरे तुम्ही रोमॅन्टिक. अहो एवढंच नव मला येते की. हा मग करा बरं कविता. अहो बघाच तुम्ही. पण कविता रोमॅन्टिक पाहिजे हा? होय बघा की. हा झुळझुळ वाऱ्यात हा गार गार पाण्यात हा आणि हिरव्या रानात तुम्ही आणि मी. अरे वा तो आणि तो यमक झालं. यमक माझी जाऊ दे त्याचं काही नाही पुढे बोला. होय माझ्या मनात आणि तुमच्या डोळ्यात आणि प्रेमाच्या शेतात तुम्ही आणि मी. अरे वा छान जमली की तुम्हाला कविता. खरंच काय खरंच तुमच्यासारखी साधी पण खरी आहात तुम्ही रोमॅन्टिक. अहो ते मला माहित होतं मी रोमॅन्टिक आहे म्हणून. आता कोण तर म्हटलं मध्ये हे काय तुम्ही समजा इकडं का काय झालं. राणादा आम्ही जगायचं का मरायचं तेवढं सांगा अगोदर. होय पण झालं काय. राणादा अहो ऊस दर जाहीर व्हायच्या अगोदर ऊस थोडी पाठवणार आहे म्हणे कारखाना. हे असं कोण म्हणलं. आता ऊस नेतील आणि मागणं दर कमी देतील मग काय करायचं. साहेबांना भेटून आलोय आम्ही. साहेबांनी सांगितलं तुमच्या संघ आणि सनिधा बरोबर बोलून घ्या म्हणून आलो इकडे. काही जरी झालं तरी सनीदादा कारखान्याचा माणूस आहे. तेव्हा तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं. आमच्यावर उपकार होतील काहीतरी बघा आमचं. राणा दादा आमच्या ऊसाचा प्रश्न आहे तेवढं निकालात काढा बघू बरं.
हो आबांनी मला यात लक्ष द्यायला सांगितलं. आता मला यात पडायच लागणार. सूरज बी इकडेच आहे. चला आपण त्या सगळं बोलू. चला. सूरज, तू काय बी म्हण, पण आपला लग्नाचा वाढदिवस एकदम दणक्यात साजरा झाला पाहिजे बघ. अगं करूया की, तुला पाहिजे तसं करूया. हा. तर किरकिर अजिबात करायची नाही. आम्ही कधी किरकिर केली रा? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही किरकिर करणार. हा आणि आजच्या दिवशी का नाही 10 किलोचा केक मागवायचा. वजन आहे का 10 किलो? एवढा केक कोण खाणार आहे? कोण खाणार म्हणजे अख्ख्या गावाला वाटू की, अख्ख्या गावाला कळलं पाहिजे आज नंदिता आणि सूरजच्या लग्नाचा वाढदिवस आहे ते. वारं बघ कसलं सुटले, गावभर पसरले बी असेल. सूरज आणि आणि हा आता हितनं घरी गेलं का नाही की अख्ख्या गावाला असं मस्तपैकी लाइटिंग करू. काय? आणि आणि हा 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 रातच्या जेवणाला एकदम भारी काहीतरी बेत करू. चायनीज नाहीतर मग काय कॉन्टिनेंटल. हे करूया बघ. सूरज हा राणा, काय आलं इकडं? काय आलं? उसदार ठरल्याशिवाय तोड पाठवणार आहे काय कारखाना? नाही असं काय ठरलं नाही अजून. तुम्हाला कोण म्हणलं? बातमी कळाली आम्हाला. अहो नाही नाही नाही, तसं काय नाही. अहो मीटिंग चालू असेल तिकडे आता. अहो साहेब म्हटल्या तुमच्यावर विश्वास ठेवा. आपण मीटिंग तिकडे तुम्ही इकडे काय करताय? नाही तसं काय नाही. वय तसंच आहे राणादा. अहो आम्ही कळायला वाड्यावर गेलो होतो आणि तिथे गेल्यावर कळालं की तुम्ही इथं आयचा म्हणून. म्हणून काय इथे यायचं काय? तुमच्या सगळ्यांची कामं सोडून राहण्यात दुसरी कामं नाहीत वय? कारखान्यावर या, तिकडे बघूया काय ते. हे बोलणं शोभत नाही तुम्हाला. अहो वर्षभर घाम गाळून ऊस पिकावं लागतोय आम्हाला. कारखान्याचं काय जातंय मनाला येईल ते दर ठरवायला. सूरज दर का ठरला नाही अजून? राहणार त्याचं लय काय काय असतंय मी सांगतो नंतर. अरे हो त्याच्यासाठीच तर मिटिंगावर मिटिंग घेतोय ना आम्ही. सनिदा, अहो मिटिंगा नुसत्या काय महत्वाच्या? अहो आम्हाला दर कळायला पाहिजे, नाहीतर ऊसतोड करू देणार नाही शेतात. होय, तर जाहीर झाला बिगर वाढ सुद्धा वावरात जाऊ देणार नाही. होय होय होय. एक मिनिट गप्रावा समजे. सूरज दर जाहीर झाल्याशिवाय ऊस तोडणी करायला पाठवायचं नाही काय? राहणार नंतर ऊस वाढला म्हणून हीच माणसं बोंबा करतील. सनिदा तर नीट बोला की. नीट तेच बोलायला लागलोय मी. काय खरं काय खोटं न बघता जाब विचारायला तुम्ही आलायत, मी यायला नाही. राणादा तुमच्याच्यानं काय होतंय काय बघा, नाहीतर आम्ही समधी जातो साहेबांच्याकडे. नाही नाही नाही, आबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही जावा समजे, बोलू नंतर. पण राणादा जे काय करायचं आहे ते काळजीने करा बघा. येऊ आम्ही. वय चला रे. सूरज बाकी कारखान्यांची नाटकं माहित आहे मला. त्यात तुझा कारखाना सामील होऊ देऊ नकस म्हणजे झालं. हा शेतकऱ्यांची फसवाफसवी झालेली अजिबात चालणार नाही मला. अरे मी काय मुद्दाम करतो असं वाटतंय तुला? म्हणूनच सांगलंय ना व घरला जाऊन बोलू. चल. चला वाढदिवसाचं लई चांगलं गिफ्ट मिळालं. उसावरनं 2 भावात रान पेटत असेल तर चांगलंच आहे की. आज लई दिसानं खुशीत बघितलं बघा गोदाक्का तुम्हाला. होय, दिसच तसं आल्यात बघ. माझा राणा बी बरा झाला, वजीर किसरीचा खिताब आणला आणि सूरज तो बी कारखान्यावर चांगलं काम करायला लागलाय.
आता अंजलीचं फॉरेनला जाणं हुकलं होतं, पण आता त्याची बी भरपाई व्हायला लागल्या बघ. वय आणि आता धाकल्या वहिनीचा बी गार आल्या ती बघा जरा. अगं मी जालिम उपायच तसा केलाय गार येण्यासारखा, म्हणून गार आल्यात त्या. आता समद सुरळीत चाललंय बघ. तरीच एवढं खुशीत दिसालायसा तुम्ही. का समधी गुराळ पार्टीत लय मजा करत असतील बघा. अरे मग करू दे की, तुझ्या काही पोटात दुखायला लागले? का माझ्या पडत काय दुगल का मला तर लय जाम खुशी झाली बघा. तरीच आज खुशीचा दिवस आहे म्हणायचा बघा. आता समधी आली की गरम गरम जेवण वाढलं की झालं बघ. राधे, आता इथनं पुढे अंजलीला अजिबात काम करायला द्यायचं नाही, तिचं कालेज सपुस्तोवर. बघ का त्यांनी ऐकलं तर बरं व, त्या काय ऐकत्यात वय. मग आपण असं करूया, ती यायच्या आधी समधी कामच उरकून टाकायची. हा तसं चालतंय बघा. का पण राणात आणि वहिनी साहेब अजून कसं काल नाहीत बरं? आता पण यायला पाहिजे होतं ना मग. होय र, लईच उशीर व्हायला लागलाय. शिरपती, जा जरा फोन कर. आला तुम्ही समधी, या. कवादरनं वाट बघायला आम्ही. काय राणात अहो कशी झाली गुराळ पार्टी? मी आलो आवरून. भाऊजी आवरून झालं की खालीच या, जेवण लगेच वाढतोच आहे. अंजली, काय झालं? ही दोघं बी न बोलता गेली. काही नाही. लय दमणूक झाली काय? नाही खरंच काही नाही. चला आपण जेवणाची तयारी करू. जेवण तयार आहे समज. अंजली, काय झालंय? गोदाका खरंच काही नाही. चला आपण जाऊ. चला चला अगं चला. हा दे. काय? अरे कोण म्हणलं? अरे आंदोलन होण्यासारखं काय झालंय तरी का अजून? बर बर बघतो मी. हॅलो, ते अफवांवर ध्यान देऊ नकोस बरं का. हा माझं मी बघतो काय ते आता. हा काय रे सूरज, काय झालं? अरे काय झालं? सूरज, प्रकरण जादाच वाढलंय काय? शेतकऱ्यांना दम निघणं झालाय बहुतेक. गणाय नाही ते कंड्या पिकाल्यात गावभर. आम्ही काय म्हणतो, तुला जर झेपत नसल तर सांग की मामांजीच नाही. अगं झेपायचं काय याच्यात? आबांनी माझ्यावर जबाबदारी दिली, मग पार पाडायला नको काय? का फोन लावून त्यांच्या कामाचा खोळंबा करू मी? अरे पण उद्या जर काय आंदोलन झालं आणि प्रकरण अंगलट आलं तर उगा आबरूचा पंचनामा न ग म्हणून म्हणलं. आबरूचा पंचनामा व्हायला पैसे खायला तिथं कुणाचं? तू खाल्लेलं नाहीस, पण हे दुनियेला कोण समजून सांगणार? हे बघ सूरज, समद्यांचा फक्त राणा भाऊजींवरच विश्वास आहे. तू काय कान फाट्या तो कान फाट्या, किती बी काम करा. तेवढं काय झालेलं नाही अजून. एवढा काळजीत का पडलायस? तोंडावरच दिसायले. ते तुला नाही कळणार. ठीक आहे, आमासनी नाही कळणार, पण निदान राणा भाऊजीसनी तरी कळायला पाहिजे होतं ना. अरे आपला भाऊ पहिल्यांदा काय तर काम करायलाय म्हणल्यावर आपल्या भावाची साथ द्यायला पाहिजे का नाही? तर कोण कुठल्या त्या शेतकऱ्यांची साथ द्यायलेत? ते आबांनी सांगितलंय म्हणून तो त्यांच्या संकट आहे. म्हणजे सख्या भावापेक्षा आता पुढारी पण महत्वाचं झालं बाय राणा भाऊजीसनी. आता पुढारी पण कसला आलं याच्यात? अरे पुढारी पणच म्हणतात याला. हे बघ सूरज, 4पेक्षा जास्त माणसं संकट असली का नाही की तो माणूस पुढारीच होतो या बघ.
हिथं तर आजूबाजूच्या गावातली समधी शेतकरी राणा भाऊजी संघटित. हे बघ, राणादाला अजून काय माहिती नाही यातलं. पण जेव्हा खरी कंडिशन कळलं की नाही, तो माझ्या बाजूनेच येणार आहे. अवघड आहे. आता आता काय अवघड आहे याच्यात? आणि मग हे बग, राणा भाऊजींनी साथ द्यायची असती का नाही तर त्यांनी आजच तुझी साथ दिली असती. उगाच डोसकं फिरू नको माझं. जेवायला जायचं ना मग. आमच्या केकचं काय झालं? आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे ना ग. अगं चाललंय काय? बोलतीस काय तू? बस इथं तूच. सांभाळ र बाबा, आता लवकरच तू तुझ्या भावापासून वेगळा होणार आहेस. किती झाल्या फेऱ्या? अहो काय चाललंय मगापासून बघते मी. काय चालू आहे डोक्यात? काय नाही. हे तुम्ही मला सांगताय? तुमच्या आधी मला समजतं तुमच्या डोक्यात काय चाललंय. काय झालंय? माझ्या डोसक्यात काय चाललंय माहितीये तुम्हाला? आजच्या दिवसाचा पार इचकाच झाला बघा. काय ठरलं होतं आणि काय झालं? अहो साधा 1 मिनिट बी मिळाला नाही मला तुमच्या संग. मधीच्या सुरतचा प्रश्न आता तो सोडवायला पाहिजे का नको? हवाच ना, पण तुम्ही आधीच मनात काही ग्रह करून घेऊ नका. तुम्हाला अजून दोन्ही बाजू पूर्ण समजल्या नाहीयेत ना, मग त्याआधी पूर्ण समजून घ्या आणि मग चिंता करा. हो तसं नाही. सुरतचा एक चुकीचा निर्णय महागात पडला लाभच नाही. तुम्ही इतका विचार का करताय? तुम्हाला वाटतंय तितकं मोठं काही नसेल. नाही हो, ऊसाचा प्रश्न एवढा साधा नसतोय. आम्हा शेतकऱ्यांना यो 4 पैसे मिळून देतोय. अहो त्याच्या जीवावर शेतकरी आपल्या घरचा वर्षभरचा हिशोब मांडत असतो. कुणाकडे पोराचं लगीन असते, कुणाकडे कावलांची डागडुगी असते, कुणाला आपल्या मुलाला शहरात शिकवायला पाठायचं असते, कुणाला कर्ज असते. हे समजा ऊस फेडत असतोय. आता तुम्हीच सांगा मला, या समध्यामध्ये काय गडबड झाली तर कोण खवळणार का नाही? मी बी शेतकरी आहे, मला बी कळते की समज. अगदी बरोबर आहे तुमचं. पण मला सांगा, आबांनी सुरू केलेल्या या सहकारी कारखान्यामुळे कुठल्या शेतकऱ्याचं कधी नुकसान झालंय का? नाही ना, मग आताही नाही होणार. नाही हो, आजवर समजा आबा बघत होत. सुरतचा पहिला सांगा मी, आपल्या घरात नेहमी लोकांचा विचार केला, स्वतःचा विचार कधीच केला नाही. कसं त्यावर डाग यायला नको म्हणजे झालं. नाही लागणार. आपल्याला सूरज भाऊजींवर पूर्ण विश्वास ठेवायला. त्यांचीही बाजू आपण आधी नीट समजून घेऊया आणि मग काय ते बघू. पण त्याआधी आता तुम्ही एक जेवायला चला. मन शांत करा. उपाशी पोटी जास्त चिडचिड होते. 2 घास खाल्लेत की तुम्हाला बरं वाटेल. चला आता. सॉरी का? या समध्यामुळे तुमची गुऱ्हाळ पार्टी अर्धवटच राहील. हो, काही हरकत नाही. आपण परत कधीतरी जाऊ की. पण त्याआधी आता जेवायला चला.